नमस्कार. जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. आता बातमी आहे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी कारवाई केल्याची. पाहूया सविस्तर. नांदेड जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यात नांदेड स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मोटरसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांत फरार असलेल्या आरोपीस अटक करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीकडून एकूण 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून सुमारे 2,24,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी शेख सोहेल उर्फ गांजा राहणार चिखली तालुका किनवट असून तो नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर तसेच तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यातील तब्बल 19 गुन्ह्यांत फरार होता. मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार आरोपी इस्लापूर जंगल परिसरात चोरीच्या मोटरसायकली ठेवून त्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पथकाने सापळा रचत आरोपीस ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपीकडून विविध कंपन्यांच्या 7 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. चौकशीत आरोपीने या मोटरसायकली नांदेड, माहूर, किनवट, महागाव, कोरपणा, चंद्रपूर तसेच आदिलाबाद येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे. संबंधित मोटरसायकल चोरीचे गुन्हे इस्लापूर, किनवट, माहूर, महागाव आणि कोरपणा पोलीस ठाण्यांत दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पुढील तपासासाठी पोलीस स्टेशन इस्लापूर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे. ब्युरो रिपोर्ट, जी के न्यूज, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.